फिनिश द चॅप्टर है ना, स्केलेटन अँड देन मुवमेंट आपण या ठिकाणी फिनिश केलेला आहे. ऑल क्लासेस ऑनलाईन, तर मग ऑनलाईनच चालेल आपलं जर गव्हर्नमेंट कडून परमिशन असेल. द युनिट ऑफ लाईफ, तो सिंपल चॅप्टर आहे, बिलकुल इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, सिंपल चॅप्टर आहे आणि ऑलरेडी तुम्हाला भरपूर माहिती आहे. आणि असा चॅप्टर आहे 3च पॉइंट आहे. सो सेल अँड इंट्रोडक्शन, देन प्रोकॅरिओटिक सेल अँड देन युकॅरिओटिक सेल. म्हणजे जास्तीत जास्त 4-5 दिवस लागतील. इंट्रोडक्टरी पार्ट तर आज कम्प्लीट होऊन जाईल, प्रोकॅरिओट पण अर्धा होऊन जाईल आज, आणि मग युकॅरिओटिकला 2-3 लेक्चर लागतील. तर असं या ठिकाणी जास्त वेळ नाही लागणार या चॅप्टरला. सो एनसीईआरटी मधून आता तुम्ही सांगितलं होतं, मला डिमांड केली होती, सो आय एम गोइंग टू टीच दिस चॅप्टर फ्रॉम एनसीईआरटी. एनसीईआरटी मधून घेतोय मी ऍज पर युअर है ना. या ठिकाणी डिमांड पेज नंबर 125 एनसीईआरटी टेक्स्टबुक तुम्हाला लागतील. नोट्स वगैरे पीपीटी वगैरे पाठवली मी, पाठवला शुभम कालच ग्रुपवर बघ. डिलीटेड सिलेबस या ठिकाणी पीडीएफ मध्ये पाठवला, व्हॉट एव्हर द डिलीटेड सिलेबस दॅट ऑलरेडी शेअर. पाठवलाय की नाही? पाठवलाय तो ऑलरेडी कालच्या जरा फाइल्स बघा, यू विल फाइंड देम. ग्रुपवर काय आलंय ते बघत चला व्यवस्थित. सो 3 पॉइंट आहेत फक्त या चॅप्टर मध्ये. कोणते कोणते 3 पॉइंट आहे? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? सेल अँड इंट्रोडक्शन, प्रोकॅरिओटिक सेल अँड देन युकॅरिओटिक सेल. मीन वाईल आता हे तुमचं काम आहे, बरोबर है ना, की 12वी मध्ये जे आहेत त्याची ऍड तुम्हाला करायची आहे. प्रत्येकाला या ठिकाणी नवीन स्टुडंट घेऊन यायचं, प्रत्येकाने एक स्टुडंट तरी आणायचा कंपल्सरी 12वीच्या क्लाससाठी, है ना. दॅट इज युअर वर्क, बरोबर. आणि जे स्टुडंट्स या ठिकाणी घेऊन येतील न्यू, तुमचे फ्रेंड्स वगैरे जे इंटरेस्टेड असतील ते, आणि या ठिकाणी त्यांना गिफ्ट्स भेटतील, बरोबर. सो यस, इट इज युअर वर्क नाव, है ना. तुमचं काम आहे, प्रत्येकाने कंपल्सरी एक नवीन स्टुडंट आणायचा आहे. So now here we are going to talk about what? A cell and introduction, prokaryotic cell and then eukaryotic cell. असे 3 पॉइंट आहे. सो पहिला पॉइंट आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय, कोणता आहे? दॅट इज इंट्रोडक्टरी पार्ट. सो गिअर अप. या ठिकाणी जरा सीट बेल्ट टाइट कर लीजिए, क्योंकि अब हम स्टार्ट करने वाले न्यू चैप्टर, सेल एंड इंट्रोडक्शन. A cell is the fundamental structural and what? That is functional unit of all living cells. सगळ्यांना माहिती आहे काय, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी. तर डेफिनेशन यू ऑल नोज की सेल काय बेसिकली, व्हॉट इज द सेल एक्झॅक्टली. तर सेल या ठिकाणी यस वी नोज दॅट की इट इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड देन फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये है ना, आपण बघतोय की स्ट्रक्चरल आणि फंडामेंटल आणि फंक्शनल युनिट कोण असेल. सो दॅट इज कॉल्ड व्हॉट? सेल, है ना. सो यू नोज दॅट. सो जस्ट एक या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतोय, भिंत असणार आहे एखादी. तर भिंत कशापासून बनते? तर वी नोज दॅट हिअर वी कॅन से सो मेनी ब्रिक्स आर देअर, है ना. अशा भरपूर ब्रिक्स असतील, विटा असतील, त्यांच्यापासून आपण भिंत बनवतो. तर तसंच या ठिकाणी आपली जी बॉडी ती कशापासून बनलेली आहे? सेल. सो आता सपोज इफ यू आर टॉक अबाउट दिस वॉल, तर या वॉल बद्दल आपण जेव्हा बोलू तर त्याचा युनिट काय येईल? ब्रिक. तसं आपल्या बॉडीचा युनिट या ठिकाणी काय? सेल आहे. सो सेल पासून आपली बॉडी या ठिकाणी बनलेली आहे, है ना. सो दॅट इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड देन फंक्शनल युनिट ऑफ, here we can say, all the living organism. फक्त human being नाही आहे. So all the animals, yes, here we can say all the plants. डिलीटेड पार्ट मी टीच नाही केला, त्याच्यावर कशाला क्वेश्चन येतील? जेवढं मी तुम्हाला टीच केलं त्याच्यावरच क्वेश्चन येतील, है ना. सो डिलीटेड पार्ट वर येणार नाहीये क्वेश्चन्स, ते तुम्हाला मी शिकवलंच नाही तर त्याच्यावर कसं क्वेश्चन टाकू. सो नाउ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट. इथे 2 तुमच्या या ठिकाणी काय आहे, बरोबर, इमेज आहे तुमच्या समोर. आणि आय एम थोडं सरप्राइज की दिस आर द सायंटिस्ट, बरोबर है ना. या ठिकाणी हे सायंटिस्ट आहे. अँड व्हेन वी टॉक अबाउट दिस सायंटिस्ट, थोडं जर एक ऑब्झर्वेशन आहे. व्हॉट इज द ऑब्झर्वेशन? की त्यांची हेअरस्टाईल बघा दोघांची, बरोबर. हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज सेम 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 या ठिकाणी कर्ली हेअर्स. सो दॅट इज द क्वेश्चन, हाऊ दिस ओल्ड पीपल जनरली गोइंग टू डू. हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज दिस हेअरस्टाईल. ओके, सो दॅट इज अनदर पार्ट. हा थोडा वेगळा पॉइंट ऑफ एरा आहे. नाही नाही, डिलीटेड पार्ट वर नाहीये. तो मी टीच केला असेल तरी सुद्धा त्याच्यावर नाहीये डिलीटेड पार्ट. यस, है ना. अथर्वचं वेगळं अजून ऑब्झर्वेशन आहे की रॉबर्ट हुकची आणि न्यूटनची सेम हेअरस्टाईल होती. ऍक्च्युली जेवढे पण सायंटिस्ट होते ना त्या एरामध्ये, सगळ्यांची अशीच हेअरस्टाईल होती अथर्व. ओके फाईन. सो नाउ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट. दिस आर दी 2 फोटोग्राफ्स. पहिला फोटोग्राफ या ठिकाणी थोडं लक्ष द्या. इट इज रॉबर्ट हुक, है ना. रॉबर्ट हुक.
आणि क्रेडिट गोज टू दिस पर्सन बिकॉज ही डिस्कवर्ड सेल. त्याने काय डिस्कवर्ड केलंय? सेल. And then here we can say another person. बरोबर, that is Anton von Leeuwenhoek. आणि याचं नाव काय? अँटन व्होन ल्युवेनहुक. ही फर्स्ट ऑब्झर्व्ड अँड डिस्क्राइब लाईव्ह सेल. तर याने या ठिकाणी काय ऑब्झर्व केलं? बरोबर, लाईव्ह सेल. आता दोघांनी सेल शोधली. फरक काय? व्हॉट इज द डिफरन्स? जर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आला सपोज, आणि या ठिकाणी जर तुम्हाला एमसीक्यू आहे, विच सायंटिस्ट डिस्कवर्ड लिव्हिंग सेल? लिव्हिंग सेल सगळ्यात पहिले कोणत्या सायंटिस्टने शोधून काढली? द आन्सर हिअर इट इज व्हॉट. आता दोन्ही सायंटिस्ट तुमच्या समोर आहे, बरोबर है ना. तर या ठिकाणी तुम्हाला जर क्वेश्चन आला की विच सायंटिस्ट डिस्कवर्ड लिव्हिंग सेल, कोणत्या सायंटिस्टने लिव्हिंग सेल शोधून काढली? कॅन यू मेसेज युअर आन्सर? येस, द आन्सर हिअर इट इज व्हॉट. दॅट इज ल्युवेनहुक. त्याचा आन्सर या ठिकाणी जर रॉबर्ट हुक नाही येणार, अँटन व्होन ल्युवेनहुक. ल्युवेनहुकने काय केलेलं आहे? लाईव्ह सेल शोधून काढलेले. आणि आता कसं ध्यानात ठेवाल? लिव्हिंग म्हणजे त्याच्या नावातच आहे बघा, लिव्हिंग. बरोबर, म्हणजे तुमचं आता कन्फ्युजन होणार नाही. लिव्हिंग असं जर शब्द आला, सेल कोणी डिस्कवर केली असं जर प्लेन क्वेश्चन आहे, हु डिस्कवर्ड सेल, बरोबर, तर मग त्याचा आन्सर काय येईल या ठिकाणी? रॉबर्ट हुक. पण जर त्या ठिकाणी जर वर्ड आला लिव्हिंग, तर मात्र आन्सर या ठिकाणी रॉबर्ट हुक नाही येणार. आन्सर या ठिकाणी काय? ल्युवेनहुक. लिव्हनच्या नावामध्ये पण लिव्हिंग सारखं वर्ड आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ध्यानात ठेवू शकता, है ना. तर या ठिकाणी अंडरस्टँड करा, हा जो रॉबर्ट हुक होता त्याने सगळ्यात पहिले या ठिकाणी सेल शोधून काढली, डिस्कवर्ड केली. पण ऍक्च्युली त्याने काय केलं की प्लांटच्या सॅम्पल बघितले. बॉटनिस्ट होता तो, आणि प्लांटचं या ठिकाणी बघितल्यानंतर त्याने सांगितलं की त्याच्यामध्ये असे असे कंपार्टमेंट आहे, बरोबर, असे सेल्स आहे ना, असे सेल्स आहे, असे कंपार्टमेंट आहे, आणि त्याचं स्ट्रक्चर पण त्याने काढून दाखवलं सगळ्यांना, बरोबर. आणि येस, ही वॉज ऍक्च्युली करेक्ट, कारण त्याने काय ऑब्झर्व केलं होतं? फक्त सेल वॉल, पूर्ण सेल त्याने बघितलं नव्हतं, आणि त्याच्यामुळे त्याला असं कंपार्टमेंट दिसायचे कॉर्क सेलमध्ये. सो कॉर्क सेल डिस्कवर्ड बाय हुक. तर हुकने या ठिकाणी कोणत्या सेल डिस्कवर्ड केल्या होत्या? कॉर्क सेल. आणि त्या डेड असतात प्लांटमध्ये, बरोबर. सो दे आर मेकअप द व्हॉल्यूम. आणि फक्त या ठिकाणी असं स्ट्रक्चर त्यांचं दाखवलं पण तुम्हाला कॉर्क सेलचं. तर असे छोटे छोटे कंपार्टमेंट होते, छोटे छोटे सेल्स होते, आणि या कॉर्क सेल या ठिकाणी शोधून काढल्या सगळ्यात पहिले कोणी? रॉबर्ट हुकने. पण त्या डेड सेल होत्या. आणि त्याच्यानंतर अँटन व्होन ल्युवेनहुक, दिस इज द अनदर पर्सन, है ना. सो या ठिकाणी खूपच लहानपणी जर तुम्ही थोडंसं रीड केलं अँटन व्होन ल्युवेनहुक, तर भरपूर दंगामस्ती करायचा. त्याचे पॅरेंट्स जे आहेत परेशान झाले होते त्याला, अँटन व्होनला. आणि मग त्यांनी त्याला पाठवून दिलं त्यांच्या काकांकडे, बरोबर, अंकलकडे पाठवून दिलं, है ना. आणि मग अँटन व्होन ल्युवेनहुक या ठिकाणी अंकलकडे शिफ्ट झाला, बरोबर. त्याला सांगितलं नाही की खूप गोंधळ करतो, हमारे बस की बात नाही है, आप संभालो. आणि त्या अंकलची दुकान होती ऍक्च्युली. कशाची दुकान होती? ग्लासेस, बरोबर. सो हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज द शॉप, ग्लासेसचं शॉप होतं त्यांचं. मग अँटन व्होन ल्युवेनहुक है ना, या ठिकाणी भरपूर बंडखोर होता, आणि त्याने मग काय केलं, तिथे त्या शॉपमध्ये गेल्यावर बसायचं. त्याला सांगितलं अंकलने बस दुकानामध्ये. तर त्याने काय केलं, वेगवेगळे ग्लास घेतले, त्यांचं कॉम्बिनेशन बनवलं. वेगवेगळे ग्लासेस त्याने घेतले आणि त्यांचं कॉम्बिनेशन बनवलं. आणि अशा प्रकारे त्याने काय डिस्कवर केला? मायक्रोस्कोप. आणि त्याने काय डिस्कवर केला? मायक्रोस्कोप त्याचा स्वतःचा. ऍक्च्युली रॉबर्ट हुकने पण शोधला होता, पण मग त्याने या ठिकाणी स्वतः बनवलं. आणि मग तो काय करायला लागला? अँटन व्होन ल्युवेनहुक काय करायला लागला? तर यस, हिअर वी कॅन से, त्याने काय केलं की जे त्याला भेटेल ते सगळं बघायला लागलं त्या मायक्रोस्कोपवर. एकच छंद, परत दिवसभर एकच काम करायचं, है ना. त्याने या ठिकाणी पॉन्ड मधून पाणी आणलं. त्यांच्या घराजवळ एक पॉन्ड होता तिथे अंकलच्या, तिथून पाणी आणलं, आणि ते पाणी त्या मायक्रोस्कोप मध्ये स्लाइडवर बघितलं. तर त्याच्यामध्ये त्याला असा एक ऑर्गॅनिझम दिसला, बरोबर. असा ऑर्गॅनिझम दिसला जो हालचाल करत होता, बरोबर. तर सगळ्यात क्रेडिट गोस टू दी, हिअर वी कॅन से फर्स्ट टाइम, हिअर वी कॅन से मुवमेंट करणारी सेल, हालचाल करणारी सेल, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जर या ठिकाणी कोणी बघितलं असेल तर या ठिकाणी अँटन व्होन ल्युवेनहुक. आणि मग त्याने रिपोर्ट केलं, बरोबर, की या ठिकाणी हलणाऱ्या सेल आहेत, लिव्हिंग सेल आहेत. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की लिव्हिंग सेल कोणी शोधल्या? अँटन व्होन ल्युवेनहुक. आणि रॉबर्ट हुकने पण सेल शोधली सगळ्यात पहिले, पण ती कोणती शोधली त्याने? बरोबर, दॅट इज डेड सेल, कॉर्क सेल, प्लांट मधली सेल. पण अॅनिमल मधली सेल या ठिकाणी कोणी शोधून काढली? ल्युवेनहुक, बरोबर. अॅनिमल लाईक सेल, अॅनिमल क्युली नाव दिलं होतं त्याने त्या सेलला. त्या सेलला नाव काय दिलं होतं त्याने? कारण ती मुवमेंट करत होती, आणि त्याने नाव दिलं होतं त्याला अॅनिमल क्युली. आणि मग आज आपण म्हणतो की लिव्हिंग सेल होती ती, बरोबर. सो दॅट इज द थिंग. तर अशा प्रकारे हे दोन सायंटिस्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचे, रॉबर्ट हुक अँड देन अॅनिमल क्युली शोधून काढणारा अँटन व्होन ल्युवेनहुक, बरोबर. तर हे या ठिकाणी थोडंसं तुम्हाला अंडरस्टँड करावं. क्लिअर आहे? कॉर्कची स्पेलिंग CORK, कल्याणी, इथे दिसत नाही का स्लाइडवर तुम्हाला? इट इज CORK, कॉर्क. ओके.
सो नाऊ आपण या ठिकाणी बघतोय आता तुमच्या समोर दिस इज द हियर वी कॅन से एक इन्स्ट्रुमेंट आहे अँड यू ऑल नोज दॅट दिस इन्स्ट्रुमेंट टुडे इट इज कॉल्ड एज व्हॉट दॅट इज मायक्रोस्कोप है ना. हा इन्स्ट्रुमेंट आज जो मॉडिफाईड बघतोय आपण है ना, हा इन्स्ट्रुमेंट तुमच्या समोर आहे. हा कोणता आहे? यस, हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट कंपाऊंड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि दिस इज समवॉट हियर वी कॅन से ओल्डेस्ट मायक्रोस्कोप. हा ओल्डेस्ट मायक्रोस्कोप होता आधी सुरुवातीचा. So the invention of compound and then electron microscope revealed the structural details of the cell. आणि मग मायक्रोस्कोप खाली आपण या ठिकाणी काय बघितलं? सेलचं स्ट्रक्चर बघितलं है ना. आणि आज आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय दॅट इज कंपाऊंड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. नाऊ 2 more सायंटिस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपला. आणि इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये भरपूर सायंटिस्ट असतात. आपण बघितलं फोटोसिंथेसिस किंवा रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये पण भरपूर सायंटिस्ट होते. आता सेल थेरी, सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टर मध्ये पण भरपूर सायंटिस्ट आहे. सो आपण या ठिकाणी बघतो आता तुमच्या समोर 2 सायंटिस्ट आहे. आपल्या क्लासमध्ये नाहीये मायक्रोस्कोप. नो, देर इज नो मायक्रोस्कोप इन क्लास. बरोबर. आपण आणू पण है ना, वी विल परचेस इट, डोंट वरी. पण तुमच्या कॉलेजमध्ये वगैरे असेल इनफॅक्ट, बरोबर. तुम्हाला जर पाहायचं असेल तर यू कॅन कम टू द फार्मसी कॉलेज है ना. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पण, सिम्पल मायक्रोस्कोप तर आहेच, पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पण आहे. सो यू कॅन कम देअर अँड देन यू कॅन सी. आता तर सगळं बंद आहे. सो नाऊ आपण या ठिकाणी बघतोय दिस आर द सायंटिस्ट, 2 सायंटिस्ट. श्लादेन, बरोबर. श्लादेन, लादेन नाही रे, काय श्लादेन, बरोबर. सो यू कॅन प्रोनाउन्स हियर वी कॅन से MJ श्लादेन, मेथाई श्लादेन, अँड देन थिओडोर श्वान. आता हा कोण होता? दिस इज द पर्सन. बघा, थँक गॉड आता हे 16वी सेंचुरी नाही, 18वी सेंचुरी आहे. सो हियर वी कॅन से वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट 18th सेंचुरी. आणि आता 18th सेंचुरी मध्ये आता हेअरस्टाईल चेंज झाली आहे. बरोबर. पहिली हेअरस्टाईल नाही आता ते कर्ली जस्ट सारखी, बरोबर. तर ती हेअरस्टाईल 16व्या शतकामध्ये होते. सो ऑलमोस्ट हियर वी कॅन से 16th सेंचुरीचे जे सायंटिस्ट होते त्यांची हेअरस्टाईल वेगळी होती. नाउ दिस आर द सायंटिस्ट. आता 1839, 18वी सेंचुरी 1838. सो हेअरस्टाईल इज गॉट चेंज आहे. आणि आपण या ठिकाणी बघतो श्लादेन अँड देन श्वान. So when we talk about here, we can say Sladen and then Schwann. तर हा जो Sladen आहे, it is the botanist. आणि हा जो श्वान आहे, it is the या ठिकाणी zoologist. बरोबर. आता हे थोडंसं पाठ करा, ध्यानात ठेवा. सो सगळ्यात पहिले होता माल्थियस श्लादेन है ना. सो माल्थियस श्लादेन जो होता 1838 मध्ये, त्याने सांगितलं की यस, ही ऑब्झर्व दॅट प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ सेल. तर त्याने काय सांगितलं की हे जे प्लांट आहे, हे सगळे प्लांट कशापासून बनलेले? सेल पासून. सो तो बॉटनिस्ट होता श्लादेन. आता तुम्हाला जर क्वेश्चन आला या ठिकाणी की प्लांट्स कंपोज्ड ऑफ सेल कोणी सांगितलं? मग श्लादेनने का श्वानने? मग आता कसं ध्यानात ठेवणार? सो हा बॉटनिस्ट होता है ना. थोडस सो हियर वी कॅन व्हॉट माल्थियस श्लादेन. श्वान म्हणजे असा पण असतो ना, राजहंस आपण त्याला म्हणतो. कॅन यू हिअर मी नाव? काय झालं होतं? कनेक्शन गेलं होतं का? कुठपर्यंत गेलं होतं रे? आर यू देअर ऑल? कॅन यू हिअर मी? येस. या स्लाइडवर आलो होतो का आपण? कुठून गेलो होतो गौरव? कनेक्शन कुठून गेलं होतं? श्लादेनची स्टोरी ऐकली होती तुम्ही? श्वानवर आलो होतो का आपण? ओके. तर थोडं परत एकदा रिकॉल करा. सो व्हॉट आय एम टॉकिंग, माल्थियस श्लादेन. सो हा कोण आहे?
बॉटनिस्ट आहे का झोलॉजिस्ट आहे? मला रिप्लाय करा. माल्थियस श्लादेन कोण आहे? बॉटनिस्ट आहे का झोलॉजिस्ट आहे? व्हॉट डू यू से? रिप्लाय करा. माल्थियस कोण आहे? बॉटनिस्ट आहे का झोलॉजिस्ट? ओके, म्हणजे तुम्ही ऐकली ती बॉटनिस्ट. सो माल्थियस श्लादेन आपण बघतो आणि श्वान एका पक्षाचं नाव पण आहे श्वान, आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी बघतो अॅनिमल. सो तो कोण आहे? श्वान कोण आहे या ठिकाणी? झोलॉजिस्ट. थिओडोर श्वान कोण आहे? झोलॉजिस्ट. सो 1839 मध्ये. सो ही रिपोर्टेड दॅट सेल्स हॅड अ थिन आउटर लेअर दॅट इज प्लाझ्मा मेंबर. त्याने काय सांगितलं की सेलवर काय प्रेझेंट आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. अँड ही ऑल्सो फाउंड दॅट द प्लांट सेल हॅव सेल वॉल. बरोबर. आणि त्याने सांगितलं की प्लांट मध्ये काय असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन तर आहे, पण त्याच्या बाजूला अजून या ठिकाणी काय? सेल वॉल. सगळ्यात पहिले कोणी सांगितलं या ठिकाणी? येस, हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज नथिंग बट दी श्वानने. बरोबर. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन अॅनिमल मध्ये असते आणि प्लांट मध्ये सेल वॉल असते. हे सगळ्यात पहिले कोणी सांगितलं? श्वान. आज आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता काही काही जण जे असतील या ठिकाणी त्यांना अजून माहित नाही, तो भाग सोडून द्या, पण मोस्टली सगळ्यांना माहित आहे की प्लांट आणि अॅनिमल सेल मध्ये काय डिफरन्स आहे. सो या ठिकाणी अॅनिमल सेल मध्ये काय असतं? सेल वॉल आणि नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि इथे प्लांट मध्ये अॅनिमल मध्ये काय असतं? डायरेक्टली प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो अॅनिमल मध्ये प्लाझ्मा आहे, प्लांट मध्ये सेल वॉल. सो दॅट इज द डिफरन्स. He proposed the hypothesis that animal and plants are composed of cell and then product of cells. आणि या ठिकाणी श्वानने काय सांगितलं की अॅनिमल आणि प्लांट हे कशापासून बनलेले? सेल्स पासून बनलेले आणि प्रोडक्ट ऑफ सेल पासून बनलेले. सो ट्राय टू अंडरस्टँड. या ठिकाणी काय झालं होतं? श्लादेन आणि श्वान यांचं जवळजवळ या ठिकाणी काय जाती जर्मन सायंटिस्ट, आणि ते एकदा भेटले होते पार्टीमध्ये हिअर वी कॅन से एक मीट होती आणि त्यांच्यामध्ये ते भेटले होते. सो व्हॉट विल हॅपन? श्लादेनने आणि श्वानचं डिस्कशन झालं. तर श्वानने काय सांगितलं? यार मी अॅनिमलवर स्टडी केली आणि अॅनिमलवर स्टडी केल्यानंतर मला असं समजलं की अॅनिमल या ठिकाणी कशापासून बनले? सेल. श्लादेन म्हणे यार मी सेम स्टडी प्लांटवर केली आणि प्लांट सुद्धा कशापासून बनलेले? सेल पासून बनलेले. बरोबर. हे श्लादेनने सांगितलं. आणि मग नंतर थिओडोर श्वानने काय केलं? एक बुक लिहिलं 1839 मध्ये, आणि त्याने अॅनिमल बद्दल तर सांगितलंच की अॅनिमलची सेल कशापासून बनले? प्लाझ्मा मेम्ब्रेनवर. पण मग त्याने काय केलं की श्लादेनने जी इन्फॉर्मेशन दिली होती ती पण त्याच्या पुस्तकामध्ये स्वतःच्या नावावर पब्लिश करून टाकली की प्लांट सेल कशापासून बनलेले आहे? सेल वॉल. ऍक्च्युली ही वॉज नॉट अ बॉटनिस्ट. तो बॉटनिस्ट नव्हता, पण त्याला श्लादेनने सांगितलं होतं ती इन्फॉर्मेशन विदाउट गिव्हिंग द क्रेडिट टू द श्लादेन. श्वानने स्वतःच्या नावाने पब्लिश करून टाकली आणि त्या ठिकाणी हायपोथेसिस पण सांगितलं त्याने की अॅनिमल आणि प्लांट हे जे ते कशापासून बनले? सेल पासून बनले. पण ऑलरेडी या ठिकाणी त्याचं वर्क जे माल्थियस श्लादेनने ते 1838 मध्ये पब्लिश केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की प्लांट्स आर कंपोज्ड ऑफ सेल. पेपर त्याने लिहिलेला होता जर्नल्स मध्ये, आणि त्याच्यामुळे आपण आज क्रेडिट देतोय जस्टिस करून की श्लादेन आणि श्वान म्हणतोय. 1838 मध्ये श्लादेनने सांगितलं आणि मग थोडं लेट श्वानने सांगितलं 1839 मध्ये. आणि मग दोघांनी मिळून या ठिकाणी काय केलं की एक सेल थेरी नावाची बरोबर थेरी पुट फॉरवर्ड केली. कोणी? श्लादेन आणि श्वानने. सो श्लादेन अँड देन श्वान फॉर्म्युलेटेड द सेल थेरी. तर त्या दोघांनी मिळून या ठिकाणी सेल थेरी बरोबर बनवली. आणि सेल थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलं? दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. अॅनिमल्स अँड प्लांट्स दे आर कंपोज्ड ऑफ सेल अँड देन प्रोडक्ट ऑफ सेल. की जेवढे पण अॅनिमल आहे आणि जेवढे पण प्लांट आहे ते कशापासून बनले? दोन्ही सेल पासून बनलेले, सेलच्या प्रोडक्ट पासून बनले. दिस इज द सुरुवात आहे, फर्स्ट स्टेटमेंट ऑफ सेल थेरी है ना, जी आज आपल्याला या ठिकाणी विशेष वाटत नाहीये, पण तेव्हा कोणालाच माहित नव्हतं. ते नो बडी नोट्स. आणि मग सेल थेअरीमध्ये बरोबर या ठिकाणी सेकंड सेंटेन्स ऍड केलं. वन मोर सायंटिस्ट. बरोबर. आता 18th सेंचुरी आहे, सो हेअरस्टाईल नॉर्मल आहे ना, आता अशी नाहीये, ती 16व्या सेंचुरीमध्ये होती. सो 18th सेंचुरी रुडॉल्फ वर्चो, दॅट इज द नेम, रुडॉल्फ वर्चो. सो रुडॉल्फ वर्चोने काय केलं की तो मायक्रोस्कोप मध्ये एकदा बॅक्टेरिया बघत होता, मायक्रोस्कोप मध्ये बॅक्टेरिया, आणि त्याच्या समोर काय झालं की बॅक्टेरिया डिवाइड झाला दोन पार्ट मध्ये. एका बॅक्टेरियाने काय केलं? 2 सेल बनवल्या. सो ही विल गेट सरप्राईज. त्याला खूप नवीन वाटलं ते. आज आपल्याला माहिती आहे दिस इज द प्रोसिजर दॅट इज कॉल्ड ॲज बायनरी फिशन. याला आपण काय म्हणतो? बायनरी फिशन आहे. आणि मग एका सेल पासून 2 सेल बनतात, बायनरी फिशन. सो वी नॉट गेट सरप्राईज, बट दिस इज द एरा 1855. दे नो बडी नोज. तेव्हा त्यांना या ठिकाणी काय बिलीव्ह करत होते? थेरी ऑफ अबायोजेनेसिस, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स पासून सेल बनते, असं त्यावेळेस एक थेरी होती आणि दॅट इज मोस्ट ऍक्सेप्टेड थेरी ॲट दॅट टाइम. पण या ठिकाणी रुडॉल्फ वर्चोने काय केलं की एक्सप्लेन केलं. त्याने काय सांगितलं की असं नाही होत. सेल डिवाइड अँड देन न्यू सेल्स आर फॉर्म. एका सेल पासून नवीन सेल बनतात. बरोबर. सेल्स आर फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स ओनली. आणि त्याच्या भाषेत त्याने सांगितलं होतं, आणि त्याची भाषा या ठिकाणी ग्रीक, या ठिकाणी त्याने काय सांगितलं होतं? ओमनिस सेल्युला ई सेल्युला. त्याने काय सांगितलं होतं? ते विच इज व्हेरी फेमस त्या काळामध्ये. ओमनिस सेल्युला ई सेल्युला. सो हे ओमनिस सेल्युला ई सेल्युला हे कोणी सांगितलं होतं? सगळ्यात पहिले रुडॉल्फ वर्चोने. आणि त्याचं इंग्लिशमध्ये जर आपण ट्रान्सलेशन केलं तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन काय होईल?
की सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल है ना. ही जी सेल आहे इट विल नॉट कम फ्रॉम एअर, इट विल नॉट कम फ्रॉम वॉटर, बरोबर. इट विल नॉट कम फ्रॉम लँड. देवाचा प्रसाद नाहीये, वॉट एव्हर नथिंग देअर, अबायोजेनेसिस नाहीये. तर सेल कशी बनते, इट विल गेट प्रोड्यूस फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल. एका सेलची डिव्हिजन होईल आणि त्याच्यापासूनच या ठिकाणी नवीन सेल बनतील. प्री एक्झिस्टिंग सेल पासूनच, बरोबर, या ठिकाणी नवीन सेल बनेल. आणि त्याला त्याने एक्सप्लेन केलं होतं ओमनी सेल्युला ई सेल्युला. तर हे पण महत्वाचं आहे. ओमनी सेल्युला ई सेल्युला कोणी सांगितलं, रुडॉल्फ वर्चोने. याच्यावर नीट मध्ये भरपूर, दिस इज द एमसीक्यू, नीट एमसीक्यू, की जे स्टेटमेंट आहे सेकंड स्टेटमेंट कोणी ऍड केलं. नाउ हिअर वी कॅन से फर्स्ट स्टेटमेंट कोणी ऍड केलं होतं आपल्याला सेल थेअरी मध्ये माहिती आहे. हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल, हे कोणी केलं होतं, श्लादेन अँड देन श्वान. श्लादेन आणि श्वानने या ठिकाणी ऍड केलं होतं कोणी म्हणून सेल थेअरी मध्ये. पण हे जे सेकंड सेंटेन्स आहे, ऑल सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल है ना, या ठिकाणी सेल कोणापासून बनतात, पहिल्या सेल पासूनच बनतात, हवेतूनच तयार होत, बरोबर है ना, ऑटोमॅटिकने तयार होत. तर हे जे सेंटेन्स आहे कोणी दिलं होतं, सेकंड सेंटेन्स, ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. दिस सेंटेन्स इज गिवन बाय रुडॉल्फ वर्चो. ओमनी सेल्युला ई सेल्युला. एवढं समजलं का, रुडॉल्फ वर्चोचं काम समजलं, बरोबर. तर अशा प्रकारे आपण बघतो या ठिकाणी, यस दिस इज द वर्क. आणि मग आता आपण या ठिकाणी सेल थेअरीचे 2 स्टेटमेंट बघितले, इम्पॉर्टंट सायंटिस्ट बघितले. आतापर्यंत आपण रॉबर्ट हुक बघितला, नंतर या ठिकाणी कोणता सायंटिस्ट होता आपला, अँटन बोन ल्युएनवॅक बघितला, नंतर श्लादेन श्वान बघितले, रुडॉल्फ वर्चो बघितले, त्यांचं वर्क बघितलं सेल थेअरी मध्ये. आता आपण या ठिकाणी सेलची सुरुवात करतोय, ओव्हरव्ह्यू घेतोय सेलवर. सो व्हेन वी टॉक अबाउट हिअर वी कॅन से ओव्हरव्ह्यू ऑन सेल. सो यस, ऑल सेल कंटेन, सगळ्या सेल ज्या आहेत, ऑल सेल कंटेन हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी सायटोप्लाझम अँड देन रायबोझोम. सगळ्या सेलमध्ये सायटोप्लाझम आहे, रायबोझोम आहे. सो सायटोप्लाझम इज व्हॉट, सेमी फ्लुइड मॅट्रिक्स, म्हणजे जेली लाईक स्ट्रक्चर आहे. जेली सगळ्यांना आवडतं तुम्हाला, जेली लाईक स्ट्रक्चर आहे, सेमी सॉलिड सेमी लिक्विड स्ट्रक्चर आहे, सेमी फ्लुइड मॅट्रिक्स आहे. वेअर सेल्युलर ऍक्टिव्हिटीज अँड देन केमिकल रिएक्शन ऑफ. आणि या सायटोप्लाझम मध्ये काय होणार आहे, तर सगळ्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज होतील है ना. तर आपण म्हणतो ही सेल आहे आणि सेलमध्ये सायटोप्लाझम आहे, आणि या सायटोप्लाझम मध्ये सगळ्या सेल्युलर रिएक्शन, सेल्युलर ऍक्टिव्हिटीज, केमिकल रिएक्शन्स, या सगळ्या कुठे होतात, सायटोप्लाझम मध्ये. अँड दिस कीप्स द सेल इन लिव्हिंग स्टेट. तर सेलला लिव्हिंग स्टेट मध्ये ठेवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सो आन्सर हिअर इट इज व्हॉट, दॅट इज सायटोप्लाझम. सायटोप्लाझम इज रिस्पॉन्सिबल. तर आता आपण सेलकडे वळतोय. आता इंट्रोडक्टरी पार्ट आपला या ठिकाणी संपतोय. सगळ्यात पहिले कोणी शोध लावला वगैरे, सेल थेअरी कोणी बनवली, आणि आता आपण सेलकडे वळतोय. इम्पॉर्टंट कंपोनेंट आपण बघितला सायटोप्लाझम. सो सायटोप्लाझम सगळ्या सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक असेल, युकॅरियोटिक असेल, आणि याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होतात, सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात सेलच्या. इनफॅक्ट या ठिकाणी लिव्हिंग स्टेट मध्ये बरोबर मेंटेन करण्यासाठी कोण महत्वाचं आहे, तर दॅट इज हिअर वी कॅन से सायटोप्लाझम. नाउ नेक्स्ट हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज रायबोझोम्स, नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. एक असा ऑर्गेनेल आहे सेल ऑर्गेनेल ज्याला मेम्ब्रेन नाही आहे, मेम्ब्रेन बाउंड नाही आहे, नॉन मेम्ब्रेन बाउंड आहे ना. सो असं नाही काढू शकत आपण त्याला. सो दिस इज दी हिअर वी कॅन से रफ स्ट्रक्चर है ना. रफ स्ट्रक्चर आपण बघतोय, पण याला मेम्ब्रेन नाही आहे. दॅट इज फाउंड इन सायटोप्लाझम, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया. आणि कुठे कुठे येतो, सायटोप्लाझम मध्ये पण आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये पण आहे, म्हणजे प्लांट सेल क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया मध्ये पण आहे, अॅनिमल सेल, प्लांट सेल, मायटोकॉन्ड्रिया मध्ये, आणि अजून कुठे आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आरईआर. सो आरईआर मध्ये पण. सो दिस इज द स्ट्रक्चर विच प्रेझेंट एव्हरीवेअर. सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट आहे, आरईआर मध्ये प्रेझेंट आहे. आणि याचं फंक्शन्स कशामध्ये असतं, प्रोटीन सिंथेसिस मध्ये. तर हे 2 इम्पॉर्टंट ऑर्गेनेल आपण बघितले. आता थोडा ओव्हरव्ह्यू घेऊ आपण सेलचा. अँड ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. तर ही स्लाइड थोडी महत्वाची आहे. स्मॉलेस्ट सेल, सगळ्यात छोटी सेल, स्मॉलेस्ट सेल कोणती असते? स्मॉलेस्ट सेल हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, मायकोप्लाझ्मा. सगळ्यात छोटी सेल 0.3 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁻⁶, बरोबर, 10⁻⁻⁶, है ना. सो या ठिकाणी मायकोप्लाझ्मा आहे 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. सो तोपर्यंत हा आपला सेल चॅप्टर पण होऊन जाईल. सो कम्प्लीट सिलेबस असेल 11th ला, रिलेटेड पार्ट सोडून, बरोबर. सो दॅट इज द कम्प्लीट सिलेबस फॉर युअर टेस्ट. मायकोप्लाझ्मा 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ, सगळ्यात छोटी सेल आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे मायकोप्लाझ्मा. आणि सगळ्यात मोठी सेल कोणती, लार्जेस्ट सेल कोणती? सो एग ऑफ ऑस्ट्रिच. सो ऑस्ट्रिच म्हणजे काय असतो, एक बर्ड आहे, सगळ्यात मोठा बर्ड आहे, आणि याची जी या ठिकाणी जी एग आहे, सो दॅट इज सिंगल सेल ओनली. ही सिंगल सेल आहे आणि ही लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड है ना. आधी होती डायनासोरची वगैरे, पण आता जी लिव्हिंग आहे, लिव्हिंग मध्ये कोण आहे, दॅट इज हिअर वी कॅन से ऑस्ट्रिचचा एग. सो दॅट इज द लार्जेस्ट सेल. तर हे ध्यानात ठेवा, सगळ्यात मोठी सेल कोणती आहे, लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड, इट इज हिअर वी कॅन से एग ऑफ ऑस्ट्रिच. सो एग ऑफ ऑस्ट्रिच इज द लार्जेस्ट सेल. लॉंगेस्ट सेल कोणती आहे, तर नर सेल. नर सेल या ठिकाणी लॉंगेस्ट आहे. आपण बघितलं नर सेल,
है ना, तुम्हाला माहिती आहे एक्झॉन, डेंड्रॉन, बरोबर, सेल बॉडी, सायटोप्लाझम, असे वर्ड्स तुम्हाला माहिती आहे. तर सगळ्यात मोठी लॉंगेस्ट लेंथ मध्ये सगळ्यात मोठी सेल कोणती आहे? दॅट इज नर्व सेल. आणि साईज मध्ये एग ऑफ ऑस्ट्रिच. साईज ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरियाची साईज किती असते? 3 to 5 मायक्रोमीटर, है ना. बघा इथे स्मॉलेस्ट सेल कोणती होती मायक्रोप्लाझ्मा, त्याची फक्त 0.3 मायक्रोमीटर होती, 1 पण मायक्रोमीटर नाहीये. पण आता इथे बॅक्टेरियाची साईज काय? 3 to 5 मायक्रोमीटर. आणि ह्युमन आरबीसी जो आपण बघतोय, है ना, आरबीसी असा बाय कॉन्केव्ह शेप असतो. इथे दाखवलं तुम्हाला आरबीसी. दिस इज आरबीसी, सॉरी दिस इज आरबीसी. हे बॅक्टेरिया होते, हे आरबीसी इथे. दिस आर आरबीसीज. सो बाय कॉन्वेक्स शेप आहे. आणि यांची साईज किती असते? 7 मायक्रोमीटर इन डायमीटर. यांची डायमीटर जर आपण बघितली, बरोबर, डायमीटर, तर हा किती? 7 मायक्रोमीटर. तर असं या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन आहे. सो मेनी डिफरंट सेल्स आर देअर. दिस इज द न्यूरॉन, लॉंगेस्ट सेल, बरोबर, तुम्हाला फिगर मध्ये दिसू शकते. या ठिकाणी हे न्यूरॉन आहे, लॉंगेस्ट सेल आहे. सो दिस इज द लॉंगेस्ट, दिस इज द लार्जेस्ट, दिस इज स्मॉलेस्ट मायकोप्लाझ्मा. आणि हे बॅक्टेरिया आहे. आणि हे कोण आहे? तुमचे सगळे आरबीसी आहे, 7 मायक्रोमीटर त्यांची डायमीटर. ओके. सो महत्वाची स्लाइड होती. अन ओव्हरव्ह्यू ऑफ सेल्स. सेल्सवर आपण ओव्हरव्ह्यू घेतोय बेस्ड ऑन द फंक्शन, शेप ऑफ सेल, मे बी डिस्क लाईक, है ना. तर आपण बघतोय की त्यांच्या फंक्शन नुसार सेलचे शेप पण चेंज झाले. सो काही सेलमध्ये डिस्क लाईक शेप आहे, पॉलिगोनल. पॉलिगोनल म्हणजे खूप सारे अँगल्स असतील त्याच्यामध्ये. पॉलिगोनल, कोलुमनार, बरोबर, कोलुमनार इथे बघतोय आपण. दिस आर द कोलुमनार शेप्स आर देअर, बरोबर. क्युबॉइडल, है ना, थ्रेड लाईक और इरेग्युलर, असे वेगवेगळे शेप आहे. आणि मग या ठिकाणी जसं फंक्शन असतं त्यांच्यानुसार शेप चेंज होतात. इनफॅक्ट शेपनुसार फंक्शन पण चेंज होतात. सो सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. 2 प्रकारच्या सेल आहे. प्रोकॅरियोट दॅट यू नो, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे. अँड देन युकॅरियोट दॅट यू नो, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे. अशा 2 प्रकारच्या सेल पडतात. आणि ते पुढचे 2 पॉईंट आहे आपले, प्रोकॅरियोटिक सेल अँड देन युकॅरियोटिक सेल. सो इंट्रोडक्टरी पार्ट आय थिंक या ठिकाणी फिनिश झालाय. लेट मी अंडरस्टँड किती तुम्हाला समजलंय. सो तुम्हाला आता पटापट रिप्लाय करायचा आहे चॅट सेक्शन मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल, बॉईज, लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल. बॉईज तुम्ही आन्सर करा. लार्जेस्ट आयसोलेटेड सिंगल सेल कोणती आहे? कम ऑन आन्सर मी. मयंक आला, अजिंक्य आलं, परेशचा आन्सर आलाय, महेंद्र पाटील तुमचा आन्सर आलाय, करेक्ट आहे. बोला बोला. लार्जेस्ट विचारलंय मी, लॉंगेस्ट नाही, लार्जेस्ट. गिरीशचं पण आन्सर आलंय. 4-5च बॉईज आहेत का ग्रुपमध्ये? व्हॉट अबाउट अदर? तुषार, कार्तिक, हितेंद्र, मोहित, विनय, रिप्लाय कर. गुंजन, लोकेश, सुमित, मेसेज करा. व्हॉट इज द आन्सर? ओम पाटील, व्हॉट यू आर डुईंग? मंगेश, धीरज, आन्सर करा लवकर. विवेक, आन्सर करा. वैभव, पटगन, येस, द करेक्ट आन्सर हियर इट इज व्हॉट? दॅट इज नथिंग बट द ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच एग. सो दॅट इज लार्जेस्ट. नर्व सेल नाही येणार. नर्व सेल कशी आहे? लॉंगेस्ट. ही लॉंगेस्ट आहे. जर लॉंगेस्ट विचारलं असतं तर नर्व सेल असतं. पण आता इथे काय विचारलं तुम्हाला? लार्जेस्ट. आणि लार्जेस्ट या ठिकाणी कोण आहे? दॅट इज ऑस्ट्रिच. सो दिस इज द आन्सर. हु प्रपोज सेल लिनिएज थेरी बाय स्टेटिंग दॅट ओमनिस सेल्युला ई सेल्युला? गर्ल्स, हे स्टेटमेंट कोणी दिलं? ओमनिस सेल्युला ई सेल्युला. गर्ल्स, कॅन यू टेल मी द आन्सर? गर्ल्स, ग्रुपमध्ये जेवढे आपण गर्ल्स आन्सर करा. सो कोणी आन्सर दिलं? करेक्ट आहे. रिया, खुशबू, जान्हवी, करेक्ट आहे. व्हॉट अबाउट अदर्स? आन्सर करा. सायली, मृणाल, खुशबू, मानसी, आन्सर करा सगळ्यांनी. कोमलचं पण आलाय आन्सर, गुड. प्राजक्ता पण देते. श्वेता, आन्सर कर. प्रेरणा, आन्सर कर. रीना, विना, अनुष्का, अंजली, आन्सर करा पटकन, पटापट. द करेक्ट आन्सर हियर इट इज व्हॉट? दॅट इज रुडॉल्फ वर्चो, बी. ओके. सो ओमनिस सेल्युला ई सेल्युला. सेल इज मेड अप ऑफ, हियर वी कॅन से प्री एक्झिस्टिंग सेल. हे कोणी सांगितलंय? रुडॉल्फ वर्चो. स्मॉलेस्ट सेल, बॉईज, कॅन यू टेल मी? सगळ्यात छोटी सेल कोणती? बॉईज, यू डू आन्सर. अजिंक्य, मयंकचं आन्सर आलं पण आहे, गुड. यशचं पण आन्सर आलंय, करेक्ट आहे. तेजसने पण दिलंय. गुंजन आन्सर करतोय, गुड. पवन, करेक्ट आहे. कमॉन आन्सर मी. 4-5 जण आन्सर करताय फक्त. महेंद्र नाही, महेंद्र रॉंग आहे. परेश करेक्ट आहे. बोला बोला लवकर. व्हॉट इज द आन्सर? चला, तुमचे मेसेज मला दिसत आहे. चला आता मी काय करतो? मेसेज विजिबल टू ऑल करतो. सो यू कॅन मेसेज पब्लिकली ऑल्सो. डायरेक्ट न करता पब्लिकली पण करू शकतात तुम्ही. सो करेक्ट आन्सर इज डी, मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा इज करेक्ट. ठीक आहे. सो लिव्हिंग सेल वॉज डिस्कवर्ड बाय गर्ल्स. कॅन यू टेल मी?
कम ऑन आंसर करा गर्ल्स. लिव्हिंग सेल कोणी डिस्कवर्ड केली? पब्लिकली करा आन्सर सगळ्यांनी. आता मला करून फायदा नाही, आता अलाउ केलं तुम्हाला. पब्लिकली करा आन्सर. करेक्ट आहे. यस, हियर इट इज व्हॉट लिव्हन. सेल हॅव्हिंग मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आर नोन ॲज. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे त्या सेलला काय म्हणू? बॉईज, इट्स युअर टर्न. पब्लिकली करा आन्सर. चला पब्लिकली करा आन्सर एव्हरीवन. एव्हरीवन आन्सर करा. बॉईज, इट्स युअर टर्न. Yes, correct. All you are telling eukaryotic cell. It is correct. Girls, study of cells. Study of cell ला काय म्हणता येईल आपल्याला? In all aspect. Study of cells. सर हा नवीन टर्म आहे. Girls, now it's your turn. What do you say? Study of cell. Okay, B. B is correct actually. इथे मी या ठिकाणी सी म्हटलेलं असेल, पण बी करेक्ट आहे. सायटोलॉजी. स्टडी ऑफ सेल, सायटोलॉजी करेक्ट. Now this question is for boys. The main area of cellular activity in plant and animal cells. Cellular activity कोणत्या ठिकाणी होते? Boys, can you tell me answer? Cell membrane, mitochondria, cytoplasm, ribosome. What do you think? Boys साठी आहे. Yes, the correct answer is C. Correct. It is cytoplasm. Girls, the common cell organelle in cytoplasm, mitochondria and chloroplast. सगळ्या ठिकाणी present आहे. cytoplasm मध्ये पण आहे, mitochondria मध्ये पण आहे, chloroplast मध्ये पण आहे. असा कोण आहे? Girls, you have to message. Message करा. रिया, खुशबू, अंजलि, प्राजक्ता, हेमांगी, श्वेता. आंसर करा पटकन. Okay, the correct answer is yes. You got the point. It is ribosome. An exception to cell theory. Boys, can you tell me the name? Exception to the cell theory. So obviously आता बघा हे सांगायचं पण काम नाही तुम्हाला. Viruses. Viruses are exception to the cell theory. And here we have finished the first point also. पहिला पॉइंट संपला पण. इंट्रोडक्टरी पार्ट संपला पण. सो 3 पॉइंट होते. इंट्रोडक्शन, नंतर प्रोकॅरियोट अँड देन युकॅरियोट. आता इंट्रोडक्शन आपलं संपलं पण. सेकंड पॉइंट आपण स्टार्ट करतोय प्रोकॅरियोट आणि त्यानंतर फक्त युकॅरियोट. So well in before the time, well in advance, we are going to finish the syllabus. आपण या ठिकाणी सिलेबस तुमचा फिनिश करू. पहिला पॉइंट संपला पण. प्रोकॅरियोटिक सेल आता आपण या ठिकाणी बघतोय. आणि यस, आजची डीपीएस तुमची कशावर येणार आहे? सो यू नो दॅट इज प्लांट, किंगडम प्लांटेवर आजची डीपीएस आहे. सगळ्यांनी सॉल्व्ह करायची आहे. बरोबर. प्रोकॅरियोटिक आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. मीन वाईल तुम्हाला मी काय करतो, डीपीएस एकदा शेअर करू. ओके, चेक करा बरं डीपीएस आलेली आहे का? Okay, fine. So now here we are going to start the prokaryotic cell. Prokaryotic cell आपण स्टार्ट करतोय आज. They have no membrane bound nucleus and then organelle. आताच तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की आता यांच्यामध्ये असा एकही ऑर्गन नाहीये ज्याला मेम्ब्रेन आहे. बरोबर आहे ना? कोणताही ऑर्गनल नाहीये. नथिंग, नो. जेवढे पण मायटोकॉन्ड्रिया वगैरे काय अशा ज्यांना मेम्ब्रेन असा एक पण ऑर्गनल यांच्यामध्ये नाहीये. न्यूक्लियस पण मेम्ब्रेन बाउंड नाहीये. ऑर्गनल पण मेम्ब्रेन बाउंड नाहीये. तर सगळे या ठिकाणी विदाउट सेल या ठिकाणी काय मेम्ब्रेन आहेत. बरोबर. सो यांना या ठिकाणी जेवढे पण सेल ऑर्गनल आहेत ते कोणालाच मेम्ब्रेन नाही. ते इन्क्लूड बॅक्टेरिया. याच्यामध्ये काय प्रोकॅरियोट मध्ये बॅक्टेरिया येईल, बीजीए, ब्लू ग्रीन अल्गे, सायनोबॅक्टेरिया येईल, मायकोप्लाझ्मा सगळ्यात स्मॉलेस्ट सेल, पीपीएलओ, फ्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स. तर अशा सगळ्या ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये येतील. बॅक्टेरिया, बीजीए, मायकोप्लाझ्मा, पीपीएलओ. दे आर जनरली स्मॉलर and multiply more rapidly than the eukaryotic cells. थोडं फास्ट मल्टिप्लाय करतील. दिस कॅन बी एमसीक्यू. कोण फास्टर मल्टिप्लाय करतं, यूकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक? आन्सर इज
प्रोकॅरियोटिक. द व्हॅरियंट शेप इन साईज, त्यांच्या शेप आणि या ठिकाणी बरोबर है ना व्हॅरी करतील साईज मध्ये. तर दिस इज द बॅक्टेरिया, यू कॅन सी दिस आर द बॅक्टेरिया, वेगवेगळे शेप आहेत बॅक्टेरियाचे बरोबर. इथे रॉड लाईक आहे, इथे या ठिकाणी सर्क्युलर आहे. दिस इज सायनोबॅक्टेरिया, बीजीए ब्ल्यू ग्रीन अल्गे. दिस इज मायकोप्लाझ्मा, स्मॉलेस्ट सेल इज देअर बरोबर. आपण बघतो बॅक्टेरियाला 4 बेसिक शेप असतात, दॅट यू ऑलरेडी नो. आपण बघितलं होतं बॅसिलस म्हणजे रॉड लाईक. आता हा रॉड लाईक आहे म्हणजे हा कोणता शेप आहे, इट इज बॅसिलस. स्पेरिकल आहे कोकस म्हणजे आता हा कोकस शेप आहे स्पेरिकल बरोबर. व्हिब्रिओ कॉमा लाईक, तर आता आपण इथे बघतो हा कॉमा लाईक आहे, कॉमा लाईक शेप आहे म्हणजे हा कोणता आहे व्हिब्रिओ. आणि चौथा आहे स्पायरल शेप, हिअर वी कॅन से स्पिरिलियम, तर हा स्पिरिलियम आहे बघा. इथे पण तुम्हाला दाखवलंय बॅसिलस म्हणजे रॉड शेप आहे, कोकस म्हणजे सर्क्युलर आहे, कॉमा लाईक म्हणजे व्हिब्रिओ आहे आणि स्पिरिलियम म्हणजे स्पायरल बरोबर. तर हे सगळे बॅक्टेरिया आता येतील प्रोकॅरियोटिक मध्ये. आणि यस हे 7 ऑर्गेनिल आहेत प्रोकॅरियोटिक मध्ये. दिस इज सेल एनव्हलप म्हणजे कव्हरिंग जी 3 लेअरने बनलेली असते. नंतर मिझोझोम्स बरोबर, याच्यामध्ये अशा या ठिकाणी मिझोझोम्स असतात आणि यांच्यामध्ये आता मायटोकॉन्ड्रिया नाही आहे. सो रेस्पिरेशन या ठिकाणी सेल्युलर रेस्पिरेशन या ठिकाणी कुठे होईल, मिझोझोम. आता काही जण म्हणतील सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि CO2 देणे नाही. आपण रेस्पिरेशन चॅप्टर बघितलंय, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे एटीपी तयार करणे. सो एटीपी तयार करण्याचं काम कोण करतं, यांच्यामध्ये मिझोझोम्स आहे, क्रोमॅटोफोर आहे, न्यूक्लिओइड. तर तुम्ही बघू शकता दिस इज न्यूक्लिओइड, हा न्यूक्लिओइड आणि यांना आता कव्हरिंग नाहीये. फ्लॅजेला बरोबर, तर हा मोठा आपण बघतोय दिस इज हिअर वी कॅन से लोकोमोटरी ऑर्गन, फ्लॅजेला आहे, फ्लॅजेलम. पिलाय अँड देन फिमरी, आता हे बघा पिलाय जे की रिप्रोडक्शन करतात आणि हे बाकीचे जे फिमरी आहे बरोबर. देन रायबोझोम, तुम्हाला तर माहिती रायबोझोम सायटोप्लाझम मध्ये सगळीकडे असतो, प्रोटीन सिंथेसिस. अँड देन इन्क्लुजन बॉडी, आता यांच्यामध्ये व्हॅक्युल्स नाहीये स्टोरेज करण्यासाठी, कोण आहे, इन्क्लुजन बॉडी. तर असे वेगवेगळे ऑर्गेनिल्स आहेत, 7 ऑर्गेनिल्स आहेत आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, मग हे 7 ऑर्गेनिल आपण आता नेक्स्ट लेक्चरला अंडरस्टँड करू. प्रोकॅरियोटिक सेलचे जे 7 ऑर्गेनिल आहेत दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन व्हॉट दॅट इज टुमॉरोज लेक्चर. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघू. संडेला मग आता या ठिकाणी काही पेपर नाहीये तुमचा, डायरेक्टली तुमचा पेपर कधी होईल, 11 तारखेला. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट पेपर. आतापासून या ठिकाणी अभ्यास करा. आणि जे टॉप किती घ्यायचे मग ऑफलाईन साठी, किती सिलेक्ट करायचे, टॉप 10 का टॉप 15 का टॉप 20, बोला लवकर. किती सिलेक्ट करायचे सेकंड टेस्ट साठी पहिल्या राऊंड मधून किती सिलेक्ट करायचे, बोला लवकर. ओके, सो टॉप 20 तुम्ही म्हणताय, ठीक आहे ना. तर ते सिलेक्टेड स्टुडंटची लिस्ट या ठिकाणी येऊन जाईल ग्रुपवर. ठीक आहे, मग एंड करतोय मी. बाय टू ऑल. आणि सर्क्युलेट करा जरा मेसेज. ओके, यू हॅव टू सर्क्युलेट द मेसेज. चला एंड करतोय मी. बाय टू ऑल.